पूर्वक स्वागत. जय भारत जय संविधान. त्याचप्रमाणे आजच्या या विषयासाठी अरविंद जगताप सर पिसोळी पुणे, आशाताई तिरमारे, अशोक गायकवाड सर पुणे, दादू सोनवणे गुरुजी खेड पुणे, दीपमालाताई काकडे उत्तम नगर पुणे, आमचे मार्गदर्शक वरिष्ठ केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे गुरुजी हडपसर पुणे, त्याचप्रमाणे भीमशाहीर प्रकाश गायकवाड गुरुजी देवरोड पुणे, लिंबाजी गायकवाड सर मांजरे पुणे, त्याचप्रमाणे मनीषाताई सपकाळे पिंपळे सौदागर पुणे, मोहन शिंदे गुरुजी देवरोड पुणे, नंदाताई सोनवणे सातारा, पुंजाजी खंडारे साहेब आपलं देखील सरचे स्वागत, रमाताई सोनवणे की ज्या जालन्याहून उपस्थित आहेत, उज्ज्वलाताई गायकवाड नसरापूर पुणे, त्याचप्रमाणे विजय चव्हाण सर पुणे, विमलताई गायकवाड की ज्या सांगवी पुण्याहून उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आत्ताच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून नामदेव खाडवे सर उपस्थित झालेले आहेत. तर मी सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि आज ज्यांच्याकडे सूत्रसंचालन आहे अशा आपल्या संविधान विश्लेषण समितीचे सदस्य आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर की जे निवृत्त लेखा परीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक, गोळीबार मैदान पुणे. आज अरविंद जगताप सरांकडे सूत्रसंचालन आहे, तर मी सरांना विनंती करतो की आपण पुढील सूत्र हाती घ्यावं. आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर. खूप खूप धन्यवाद मुकेशजी. सर्व महामानव आणि सर्व महामाता यांना त्रिवार अभिवादन. त्याचप्रमाणे आज ऑनलाईन कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व विचारवंत, बौद्धाचार्य, उपासक, उपासिका या सर्वांना त्रिवार अभिवादन. जय भारत जय संविधान. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमालेत आज आपण 908वे पुष्प गुंफत आहोत. आज गुरुवार दिनांक 25 जुलै. आज आपल्या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते आदरणीय योगीराज देवराम वाघमारे की ज्यांचं जे MA BEd सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी सोलापूर येथून आहेत. आणि आज त्यांचा विषय खूप अतिशय महत्वाचा आहे. आजच्या साहित्यिकांपुढील जळते प्रश्न हा त्यांचा आजचा विषय आहे. तर प्रस्तावना करण्यासाठी आदरणीय डॉक्टर दत्तात्रय गायकवाड हजर झालेले आहेत का? दिसत नाहीत. ओके, ठीक आहे. झालेत का? हा, तर मी आहेत ना. ओके ओके. तर मी प्रस्तावना करण्यासाठी आदरणीय डॉक्टर दत्तात्रय गायकवाड यांना विनंती करतो की जे माजी ग्रंथपाल व माहिती अधिकारी, केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र पुणे येथून आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आपण सर प्रस्तावना आजच्या कार्यक्रमाची करावी. सर्वांना सविनय जय भीम. माझा आवाज येतोय का? हो, येत आहे सर. हो. तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आजच्या संविधान जागृती देशाची प्रगती या व्याख्यानमाले अंतर्गत सर्व श्रोत्यांचे हार्दिक स्वागत. आणि आजचे जे व्याख्याते आहेत योगिया वाघमारे सरांचे या व्याख्यानमाले अंतर्गत सहर्ष स्वागत आणि अभिनंदन करतो.
खर तर वाघमारे सरांना सर या व्याख्यानमालेचे 900 पेक्षा अधिक सत्रांचे संचालन करण्यात आले असून बहुजन संघटक नंतर या व्याख्यानमालेनंतर संविधान जागृती आणि देशाची प्रगती या व्याख्यानमालेने अनेक सत्राचे संचालन खरं तर करण्याचे विक्रम नोंदवले आहेत. या व्याख्यानमालेत अनेक ख्यातनाम साहित्यिक, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंत यांनी अनेक विषयावर अभिव्यक्त झालेले आहेत. तसेच खर तर योगीराज वाघमारे सरांचा म्हणजे नाही का ते आंबेडकर चळवळीतील अतिशय ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार व लेखक म्हणून त्यांनी लौकिक मिळवलं आहे. त्यांच्या योगदानाबद्दल अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार देखील देऊन गौरवान्वित केलेले आहे. गेल्या वर्षी आमच्या समीक्षा फाउंडेशनच्या वतीनं आम्ही एक दिवसीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन घेतलं होतं. त्यामध्ये देखील त्यांना उत्कृष्ट साहित्यिक व समाजभूषण पुरस्कार म्हणून प्रदान करून त्यांना सन्मान करण्यात आलेला आहे. खरं तर योगीराज वाघमारे हे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आहेत. 2001 मध्ये ते खरे सेवानिवृत्त झाले. ते अतिशय शिक्षणप्रिय, विद्यार्थीप्रिय आणि लोकप्रिय शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी खरं तर लौकिक त्यांच्या कारकिर्दीमध्ये मिळवला आहे. तसेच आंबेडकरी साहित्यात देखील अर्थात दलित साहित्य क्षेत्रात एक प्रमुख शिलेदार म्हणून त्यांनी एक ज्येष्ठ कथाकार व कादंबरीकार म्हणून त्यांच्या नोंदी आपल्याला खरं तर दिसून येतात. ते खरे मिलिंद कॉलेजचे विद्यार्थी आहेत औरंगाबादच्या. अनेक विद्यार्थ्यांनी अनेक क्षेत्रामध्ये खरं तर नाव कमावलेलं आहे. त्यापैकी ते एक योगीराज वाघमारे सर खरं तर ते त्या कॉलेजचे प्रोडक्ट आहेत. आज खरं त्यांचं व्याख्यान म्हणजे आजच्या साहित्यिकांपुढे ज्वलंत प्रश्न या खरं तर विषयावर ते भाष्य करणार आहेत. खर तर सरांचं मला या व्याख्यानमाले अंतर्गत म्हणजे चर्चा करण्यासाठी खर तर 9 पानाचं लिखित भाषण माझ्याकडे आलेलं आहे. आणि त्या भाषणानंतर मी सरांना फोन करून सांगितले की बाबा सर तुम्ही त्याचे काही मुद्द्यामध्ये त्याचं रूपांतर करा आणि काही त्याचे मुद्दे हायलाइट तुम्ही चर्चेत स्वतः तुम्ही बोला, म्हणजे ते श्रोत्यांना बरं वाटेल आणि त्याच्यातून काही त्यांना प्रेरणा मिळेल. खरं तर योगीराज वाघमारे सरांनी त्यांचं कर्तृत्व जर साहित्य क्षेत्रामध्ये पाहिलं तर त्यांनी 11 कथासंग्रह, 17 कादंबऱ्या, 2 आत्मकथने, 13 बालवाङ्मय साहित्य, 2 संपादने आणि 5 एकांकिका खरं तर त्यांच्या प्रसिद्ध आहे. आणि विशेष म्हणजे सन 1908 मला सांगायला आवडेल की 1998 ला मूर्तिजापूर येथे जे अस्मितादर्श लेखक वाचक मेळाव्याचा एक अध्यक्ष म्हणून त्यांनी जे भाषण केलेलं आहे ते आजच्या प्रश्नाशी तंतोतंत लागू होत आहे. खरं तर त्यांचं हे भाषण म्हणजे आजचं जे भाषण आहे तब्बल 26 वर्षानंतर ही त्याच प्रश्नांची म्हणजे ते प्रश्न अजून सुटलेले नाहीत त्या प्रश्नांची तंतोतंत असं जुळून येतंय असं मला खरं तर त्यांच्या लिखित भाषणावरून दिसून येतंय. त्यांचं भाषण म्हणजे अस्मितादर्श मध्ये खरं तर प्रसिद्ध झालेलं आहे. नव्हे तर शरण कुमार लिंबाळे यांनी एक शतकातील दलित विचार हे पुस्तक त्यांनी संपादित केलं. त्या पुस्तकामध्ये देखील सरांचं हे भाषण खरं तर रेकॉर्ड केलेलं आहे, ग्रथित केलेलं आहे. वाघमारे सरांचं भाषण म्हणजे अतिशय म्हणजे आजही ते भाषण अतिशय मोलाचं मार्गदर्शन दिशादर्शक करणारं आणि तितकंच प्रेरणादायी आहे. तर आपण ते सर्वांनी खरं तर वाचावं. ते दलित लेखकांना विचारतात की आपल्या लेखनात सर्वत्र संचार का करत नाहीत. यात त्यांनी समाजातील अनेक प्रश्नांना खरं तर हात घातलेला आहे. ते प्रश्न म्हणजे आजही तसेच आहेत. आपण साहित्य चळवळीतील सहप्रवासी म्हणून चालत आहोत काय, काळाचे संदर्भ जोडून त्यावर भाष्य करणार आहोत की नाही, अशा अनेक प्रश्नांना त्यांनी त्यांच्या भाषणामधून खरं तर वाचा फोडलेली आहे. म्हणजे लोकशाही मूल्य ही आज तुडवली जात आहेत. त्यांची जागा मूलतत्ववाद्यांनी घेतली आहे. समाजात फॅसिस्ट शक्ती प्रबळ होत आहेत. महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सामान्यांचे प्रश्न आणि जगणं कठीण झालं आहे. म्हणजे बेकारी तरुण होरपळत आहे. खाजगीकरणामुळे सरकारी नोकऱ्या ह्या नष्ट झालेल्या आहेत. हाताला काम नाही, शहरात झोपडपट्ट्यांचं गर्दी होत आहे. अशा प्रश्नांना त्यांनी गवसणी खरं तर घातली आहे. म्हणजेच योगीराज वाघमारे सर त्यांच्या साहित्य कृती म्हणजे समाज प्रबोधनात्मक व जागरूकता निर्माण करणारे असं त्यांचं भाषण आहे. तर त्या एका हातात म्हणजे आपण म्हणजे मला म्हणायचं आहे खरं तर आपण एका हातात विज्ञान आणि दुसऱ्या हातात अज्ञान घेऊन आपण किती दिवस जगणार आहोत.
म्हणजे एका हातामध्ये कम्प्युटर आणि दुसऱ्या हातामध्ये देवारा घेऊन आपण कशी वाटचाल करणार आहोत? म्हणजे एका हातात मनुस्मृती आणि दुसऱ्या हातामध्ये भारतीय संविधान घेऊन कसा प्रवास करणार आहोत? या दृष्टीने खरं तर साहित्याच्या अंगानं आणि या साहित्य म्हणजे क्षेत्रातील व्यक्तींनी समताधिष्ठित समाज रचना निर्माण करण्यासाठी शासन आणि अर्थव्यवस्था सोबत घेऊन म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांना पुनर्विचार करणे अतिशय नितांत गरजेचं झालं आहे. आणि एकूणच आपल्या समाज रचनेचा व सांस्कृतिक मूल्याचा एक नव्याने विचार खरं तर आपल्याला करावा लागत आहे. म्हणजे आज वर्णभेद, जातीभेद, वांशिक भेद, लिंगभेद या भेदांच्या पाठीमागं विषमता पोषणारी मूल्यावस्था काम करत आहे. यामुळे ही विषमता घालविण्यासाठी, गतिमानता येण्यासाठी समतेचं तत्व आपल्या समाजाच्या रक्तवाहिन्यामध्ये सोडल्याशिवाय तो गतिमान बनवू शकत नाही, हे खरे आहे. म्हणजे समाज प्रबोधनाची गरज ही आज संपलेली नाही. तेव्हा आमची एवढी प्रस्तावना खर तर सरांच्या भाषणानिमित्त मी करतो. थांबतो. जय भीम. खूप खूप धन्यवाद आदरणीय डॉक्टर दत्तात्रय गायकवाड सर. आपण खूप सुंदर अशी प्रस्तावना सादर केलेली आहे. यानंतर मी आजचे प्रमुख वक्ते आदरणीय योगीराज देवराम वाघमारे यांना मी विनंती करीत आहे की आजच्या विषयाच्या संदर्भात आपण आजच्या साहित्यिकांपुढील जळते प्रश्न या विषयावर आपण आपलं व्याख्यानाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. त्या अगोदर आता मी सर्व आपल्या ग्रुपवर उपस्थित असलेल्या सर्वांना विनंती करतो की प्रत्येकानं आपले कॅमेरे बंद करावेत आणि माईकही बंद करावे आणि सरांचं लेक्चर सरांना विनंती करतो की आपला व्हिडिओ चालू करावा आणि आपल्या लेक्चरला सरांनी सुरुवात करावी अशी मी आपणास विनंती करीत आहे. आदरणीय योगीराज देवराज वाघमारे. जय भीम बंधू आणि भगिनी. आपल्या उपक्रमांतर्गत आपण फार मोठी चळवळ उभा करीत आहात. त्याचे अनेक जण फायदा घेत आहेत, उपयोग करतायत. ही समाज प्रबोधनाची चळवळ आपण जी सुरुवात केली त्याला अर्थातच तोड नाहीये. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक माननीय अरविंदजी, ज्यांनी माझा परिचय करून दिला ते आमचे मित्र दत्तात्रय गायकवाड आणि हर्षानंद सोनवणेजी, या सर्वांचं पहिल्यांदा मी मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो. ऑनलाईन चर्चासत्रात सहभागी असलेल्या रसिक बंधू भगिनींनो, आपल्याशी ऑनलाईन संपर्क साधताना मला अत्यानंद होत आहे. अर्थात ही संधी माझे मित्र DT गायकवाड, हर्षानंद सोनवणे आणि त्यांच्या सर्व ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मिळवून दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. गेली कित्येक दिवसापासून त्यांच्या मंडळाने असा उपक्रम राबविलेला आहे. सदर चर्चासत्रात महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत. आजचं हे व्याख्यान जवळजवळ, कारण का अशा उपक्रमामध्ये जास्त सातत्य राहत नसतं, ते सातत्य आपण टिकवलेलं आहे. त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा अभिनंदन करतो, आभारी मानतो. सदर चर्चासत्रात महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडलेले आहेत. अर्थात मी हर्षानंदांना म्हटलं होतं की मला विषय द्या, पण त्यांनी विषयाचे स्वातंत्र्य मला दिलेलं होतं. मार्गदर्शन करावं किंवा साहित्याच्या संदर्भात आपले विचार व्यक्त करावेत असं आपण म्हटलेलं आहे. पण आज मी जे काही बोलणार आहे, आपल्या पुढे मांडणार आहे, त्याचा केवळ साहित्यिकांनीच नव्हे तर सामाजिक कार्यकर्ते, आपल्या पक्षाचे कार्यकर्ते, विद्यार्थी आणि एकूणच सर्व घटकांनी त्याचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतंय. मी मांडलेले मुद्दे हे सर्वांनाच उपयुक्त ठरणार आहेत. त्यांनी त्या संदर्भात तसा विचार करावा अशी माझी आग्रहाची विनंती आहे. मित्र, सध्या देशात आणि आपल्या राज्यात काय चाललेलं आहे? दररोजचं वर्तमानपत्र आपण उघडलं
किंवा टीव्हीवरच्या बातम्या जर ऐकल्या तर नवीन रोज घोटाळे उघडकीला येत आहेत. सीबीआय, ईडी सारख्या यंत्रणा छापे मारते, मोठं घबाड हाती लागतं, लाचलुचपत विभाग लाचखोरांना पकडतं, अटकही होते, कोर्टात तुफान गर्दी होते. आपण आश्चर्यचकित होतो, एवढे घोटाळे कसे काय झाले. पण त्याचा शेवट काय होतो हे आपल्याला अद्याप माहित नाही. महामार्गावर तर होणाऱ्या अपघाताची सोय आपल्याला झालेलीच आहे. देशात अनेक महामार्ग तयार झालेले आहेत. प्रवास सुखाचा व्हावा असं आपल्याला वाटतं, परंतु हे महामार्ग आपल्या जीवावर उलटलेले आहेत हे आपल्याला नक्कीच माहिती आहे. त्यात मृत पावलेल्या नातेवाईकांना लाखो रुपये देऊन त्यांचे अश्रू थांबवले जातात. काल परवा बांधलेले पूल हलक्या पावसातही कोसळतात. रेल्वे अपघात वारंवार होत आहेत. आपला देश तरुणांचा आहे, त्यांच्या हाती देशाचे भवितव्य आहे असं म्हणतात. पण आज उच्च शिक्षित तरुणी नोकरीसाठी वणवण भटकत आहेत. नोकर भरती नाही, कोट्यावधी जागा रिक्त आहेत, पण सरकार भरत नाही. त्यामुळे तरुणामध्ये नैराश्य आलेलं आहे. एका जागेसाठी हजारो अर्ज येतात. त्यामुळे तरुण खचले आहेत. त्यांचं मानसिक मनोबल खचलेलं आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण सारखे वाढत आहे. आणि शेतकरी वर्ग, जो पोशिंदा म्हणतात, आपल्याला अन्न देणार आहे आपण असं म्हणतो, पण तो सुद्धा आता अडचणीत आलेला आहे. त्याच्या मालाला हमीभाव मिळत नाही. परिणाम त्यांच्यातही आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. मराठवाडा आणि यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्याचे प्रमाण खूप आहे. आता तर नवीनच प्रकरण उजेडात आलेले आहे. ते म्हणजे नीट परीक्षा, UPSC मधला घोटाळा. नेटने तर साऱ्या देशाची झोप उडवली आहे. लाखो विद्यार्थ्यांचे डॉक्टर, इंजिनियर बनण्याचं स्वप्नाला सुरुंग लावलेलं आहे. वास्तविक हे खूप वर्षापासून होत असावं, पण आता ते उजेडात आल्यामुळं आपल्याला कळालेलं आहे. यामागे नियोजनबद्ध षडयंत्र असले पाहिजे असे सामान्य जनतेला वाटत आहे. UPSC नीट परीक्षेचे पेपर फोडणे, परीक्षेचे वेळापत्रक ऐनवेळी बदलणे, परीक्षा झाल्या तर त्याचे निकाल वेळेवर न लागणे, निकाल लागला तर त्या संबंधी यशस्वी उमेदवाराला पोस्टिंग न देणे, वर्षानुवर्षे पोस्टिंग रखडणे, ही तरुणांच्या भविष्याची क्रूर चेष्टा आहे असं मला वाटतं. हे यंत्रणेचे आणि शासनाचे अपयश आहे. म्हणून देशातले टॅलेंट परराष्ट्रात जात आहे. हाताला काम नाही, शिक्षणाला महत्व नाही. पदवीधर, PhD वाले, MSc BEd वाले, इंजिनियर आक्रोश करीत आहेत. खाजगी कंपन्याकडे कंत्राटी कामगार नेमले जातात. तिथेही कामाची श्युरिटी नाही, फंड नाही, पेन्शन नाही. कायमस्वरूपी नोकरीच नाही तर पेन्शन कुठली मिळणार. पेन्शन ही कल्पनाच आता नष्ट झाली आहे. शिकून भविष्याची जी स्वप्ने बघितली होती ती पूर्णत्वाला येत नाहीत. नोकरीच नाही, उपजीविकेचं साधन नाही, तेव्हा कोणी लग्नाला मुलगी देत नाही. घराघरात बिन लग्नाची मुली दिसून येतात. आपल्या समाजात तर विशेषतः जास्त आहे ते. हे एक सामाजिक संकट निर्माण झालेलं आहे. अर्थात हे अनिष्ट आहे. त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. व्यसनाधीनता, गुन्हेगारी आदी चक्रात तरुण पिढी अडकलेली आहे. देशप्रेम, राष्ट्रप्रेम, धार्मिकतेच्या नावानं वातावरण सतत तापवलं जात आहे. हा एक नवीन फंडा निर्माण झालेला आहे. त्यात ही तरुण पिढी गुरफटलेली आहे. तीही कमी म्हणून की काय, जाती दंगली घडवून आणणे, दलित मुस्लिमाबद्दल द्वेष निर्माण करणे, त्यांना अराष्ट्रीय ठरविणे, दलितांची हत्या करणे,
स्त्रियावर बलात्कार करून त्यांची नग्न धिंड काढणे, पुन्हा त्यांना ठार करून जाळून टाकणे, झोपडपट्ट्यावर बुलडोजर फिरून त्यांचे संसार उद्ध्वस्त करणे, वस्त्या जाळून टाकणे, अतिक्रमण या नावाने अल्पसंख्याकांची मोहले तथा दुकाने पाडून टाकणे, पाकिस्तानात जा म्हणून दरडावणे. या देशात राहायचे असेल तर जय श्रीराम म्हटलेच पाहिजे, जय श्रीराम म्हटलेच पाहिजे, जय भीम म्हणायचं नाही. असे एक की दोन असंख्य प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे हे घडत असताना प्रशासन आणि पोलीस यंत्रणा गप्प आहे, काही करत नाही. डोळे झाकून गप्प बसलेले असतात. एकाही गुन्हेगाराला शिक्षा होत नाही, उलट त्याला जामीन मिळतो. नंतर धर्मसेवक तथा पुढारी मंडळी त्यांचा वाजत गाजत मिरवणूक काढतात. दलित, आदिवासी, मुस्लिम समाजावर दहशत बसवण्याचा हा प्रकार आहे. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारतीय संविधान बदलणे हा त्यांचा प्रयत्न आहे. निधर्मी राष्ट्र म्हणून आपल्या देशाची प्रतिमा आहे, तसं घटनेत नमूद आहे. पण ही कल्पनाच नष्ट करणे हा अलीकडचा प्रयत्न आहे. संविधान बदलण्याचे वक्तव्य संसद सदस्य वारंवार करीत आहेत. इस बार 400 पार झाले असते तर भाजपच्या सदस्यांचे मनसुबे यशस्वी झाले असते. पण लोकशाही प्रेमी भारतीयांना ते रुचलं नाही आणि तथाकथित मंडळीचा बेत हाणून पडला आहे. त्याबद्दल संविधान प्रेमी जनतेचे आभार आणि अभिनंदनच केलं पाहिजे. अजून एक दुसरा घाला संविधानावर सरकार घालू पाहत आहे, तो म्हणजे सरकारी शाळा, नगरपालिकेच्या शाळा हळूहळू बंद केल्या जात आहेत. खाजगी इंग्रजी शाळांना मान्यता देऊन त्यांना भरमसाठ फीस आणि डोनेशन घेण्याची परवानगी दिली जात आहे. सरकारी शाळांची पटसंख्या कमी होत आहे. हजारो शाळा बंद पडत आहेत. नव्या शिक्षकांची भरती नाही. शाळामध्ये सुविधा नाहीत, पुरेशा खोल्या नाहीत. पडक्या गळक्या अपुऱ्या शिक्षक वृंदाच्या शाळेत पालक आपली मुले कशी काय घालू शकतील? इंग्रजी शाळांचे ग्लॅमर निर्माण केले जात आहे. पर्यायाने गरिबांची, मागासवर्गीयांची मुले शैक्षणिक प्रभावापासून दूर राहू लागली आहेत. भरमसाठ फीस देऊन गरीब, मागासवर्गीय, आदिवासी पालक आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत घालू शकत नाहीत. तुमच्या मुलांनी शिकवूच नये हा त्यामागचा स्पष्ट हेतू आहे. कारण शिक्षण घेतल्याने तुम्ही व्यवस्थेला प्रश्न विचारू शकता, समतेचा, न्यायाचा, बंधुत्वाचा आणि बरोबरीचा हक्क मागू शकता. हे धर्म संस्कृती रक्षकांना मान्य नाही, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. मित्रहो, शाळा आणि विद्यार्थी संदर्भात दुसरा एक महत्वाचा मुद्दा चर्चेला जात आहे. राज्य सरकार बदलले की शैक्षणिक धोरणही बदलतं. प्रत्येक शिक्षण मंत्री त्यात बदल करतो. म्हणजे अभ्यासक्रम आणि धोरणं बदलत राहतात. त्याचा परिणाम विद्यार्थी आणि अध्यापकावर होत असतो. त्यातलाच एक भाग म्हणजे पाठ्यपुस्तके. शाळा म्हणजे देशाचे आदर्श नागरिक निर्माण करण्याचे प्रेरणास्थान आहे. समता, न्याय, बंधुता, विज्ञाननिष्ठ, नीतिमान, चारित्र्य संपन्न विद्यार्थी तयार करणे हा त्याचा परिपोष असतो. आदर्श तत्वांचा परिपोष करणारा अभ्यासक्रम असावा लागतो. तशी पाठ्यपुस्तके तयार केली पाहिजेत. सध्याच्या सरकारने पाठ्यपुस्तकाची संरचनाच बदलली आहे. NCERT ही संस्था मध्यवर्ती संस्था असून शैक्षणिक धोरण आणि तदनुसार पाठ्यपुस्तके तयार करते, अभ्यासक्रम ठरवते, शिक्षक प्राध्यापकांना प्रशिक्षण देते, उद्दिष्टाने धोरणाची माहिती देते. NCERT ने महत्वाचा बदल केला आहे, तो म्हणजे इतिहासाचं पुनर्लेखन करणे. त्यानुसार शालेय स्तरावर पाठ्यपुस्तकात बदल केला जात आहे. भारतावर मोगल, इंग्रज आणि पोर्तुगीजचे राज्य होते. अर्थात तो आपला पराभूतांचा इतिहास आहे.
बाहेर देशातल्या टोळ्याने देशावर आक्रमण केले, तो इतिहास आजच्या पिढीला ज्ञात होऊ नये त्यापेक्षा आपल्या वैभवशाली राज्याचा, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास शिकवला जावा. भारतभूमी एकेकाळी वैभवशाली होती, तो सुवर्ण काळ शिकवला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा मिळेल. म्हणून तसा इतिहास सांगितला जात आहे. वास्तविक भाजपा सत्तेत येण्यापूर्वी या संदर्भात तसा प्रचार आणि प्रसार केला जात होता. मोगल आणि इंग्रजांनी देश लुटला तेव्हा तो इतिहास मुलांच्या माथे का मारायचा म्हणून सांगितलं जायचं. आम्ही सत्तेत आलो तर ते बंद करू. डाळीत मिरची पण एकच टाकलेली या पोरांसाठी. असं नाही का बाबा डाळीत तरी मिरची. हॅलो, कोणाचं तरी माईक चालू आहे, आपण माईक बंद करावा. लेक्चर सुरू आहे. इतिहास हा इतिहास असतो, जे सत्य तेच सांगत असतो. कुणाच्या सांगण्यावरून किंवा म्हणण्यानुसार बदलत नसतो. सम्राट अशोक, सम्राट अकबर, सम्राट हर्षवर्धन आदींना वगळून आपल्या देशाचा इतिहास होऊ शकत नाही. पूर्वग्रह दूषित पद्धतीने केलेलं लेखन जग मान्य करीत नाही. समजा परकीय इतिहासकारांनी जर आपला इतिहास पूर्वग्रह दूषित बुद्धीने लिहिला असेल तर आपणही पूर्वदूषित बुद्धीनेच लिहावा का? त्यांनी आपल्याला गुलाम केले, राज्य केले, हे वास्तव टाळता येत नाही. वास्तव हा इतिहासाचा आत्मा असतो. तो नाकारणे म्हणजे इतिहास विकृत करणे होय. आणखी एक आगाऊपणा अभ्यासक्रमात केलेला दिसून येतो, तो म्हणजे पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे श्लोक घालण्याचा प्रयत्न. वास्तविक हे अचानकपणे झालेले नाही, पूर्व नियोजन होते. सुरुवात अशी झाली की भारतीय संविधान हे 1935च्या कायद्यानुसार आधारलेले आहे. ते एकट्या आंबेडकरांनी लिहिलेले नाही, त्यांचे श्रेय इतर सदस्यांना द्यावे असे प्राध्यापक डॉक्टर यदी फडके, अरुण शौरी आदींनी प्रचार केला होता. विविध देशातल्या घटनातून कलमे उचलून आपली घटना लिहिलेली आहे. एक तर ती डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलेली आहे याचे शल्य भाजपा विचारवंतांना पोहोचत होते, म्हणून ते घटना व घटनाकारावर असे हल्ले करीत होते. संसदेत तर काही सदस्य घटना बदलली पाहिजे असे प्रतिपादन करीत होते. अनंतकुमार हेगडे, लता माधवी, रणजित राणा, नवनीत राणा, अयोध्येतले उमेदवार लल्लू सिंह तर प्रचार सभेत हे सांगत होते, इस बार 400 पार झाल्यानंतर आम्ही घटना बदलू. संविधानावर हात ठेवून शपथ घेणारे संविधान बदलण्याचे संकेत देतात. दुर्दैवाची गोष्ट आहे. संविधानातील तरतुदीनुसार जे एससी, ओबीसी, आदिवासी उमेदवार निवडून आलेले आहेत, की जे भाजपचे सदस्य आहेत, तेही या गोष्टीला विरोध करीत नव्हते. त्यांनी ब्र काढला नाही, हे दुर्दैव आहे. संविधान बदलल्यानंतर मनुस्मृती प्रणित भाजपची जी घटना प्रस्थापित होणार होती त्यानुसार आजच्या एससी, एसटी, ओबीसी नेत्यांना त्यात जागा मिळेल किंवा नाही हे सांगता येत नाही. वाईट याचे वाटते की त्या मंडळींनी संविधान वाचलेलेच नाही, अभ्यास केलेला नाही. ज्यांनी अशा नेत्यांना निवडून दिले त्या जनतेचे भवितव्य अंधारात आहे. मित्रो, पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीचे काही श्लोक घालणार का असे जेव्हा विधानसभेत विरोधी आमदारांनी विचारले तेव्हा शिक्षण मंत्र्यांनी नाही म्हणून सांगितले. पण सरकारला दोन जिव्हा असतात, एक नाही म्हणून सांगणारे आणि दुसरी गुपचूप होकार देणारे. विद्यापीठी अभ्यासक्रमात ज्योतिषशास्त्र, होम हवन, भविष्य आदीचा समावेश केलेला आहे. जग हे विज्ञान युगात वावरत असताना मात्र आम्ही भविष्य, ज्योतिष्य, होम हवन, कर्मकांडात अडकून बसलो आहोत. याला आधुनिकता म्हणायची की प्रतिगामिता? मनुस्मृती काय हे मी सांगायची गरज नाही. डॉक्टर बाबासाहेबांनी महाडच्या सत्याग्रहात मनुस्मृतीचे दहन केले. या ग्रंथात आमच्या नाशाची कारणे दडलेली आहेत. हिंदूचे सर्व धर्मग्रंथ म्हणजे कर्दनकाळ. अशा ग्रंथाच्या पानापानात आपला शत्रू दडलेला आहे. हजारो वर्षापासून त्याने आमचे सर्वस्व लुटलेले आहे.
आम्हाला जनावरांपेक्षा वाईट जिने जगण्याची सक्ती केली होती. तेच धर्मग्रंथ जाळून हिंदू धर्माच्या गुलामगिरीतून मुक्त केलेले होते बाबासाहेबांनी. आता तीच मनुस्मृती नव्याने आपल्या मानगुटीवर थोपविली जात आहे. त्यांचे उद्दिष्ट आहे की नव्या पिढीला माहीत व्हावे की जेणेकरून ते कट्टर मनुस्मृती समर्थक होतील. येणाऱ्या नव्या गुलामगिरीची नांदी आहे. तुम्हाला माहीतच आहे की अलीकडे काही हिंदू संघटना मागासवर्गीयाबद्दल राजरोसपणे गुरमेने म्हणतात. बिमटे माजलेले आहेत. आमचे शिळे तुकडे खाऊन माज आलाय. पुन्हा एकदा त्यांच्या गळ्यात मडके आणि कमरेला खराटा बांधला पाहिजे. म्हणजे ते पेशवाईची आठवण करून देत आहेत. सध्या महाराष्ट्रात पेशवाई आहे. मराठा, धनगर, माळी आदी समाजाच्या मदतीने ते राज्य करत आहेत. अर्थात असे उद्गार अनावधानाने किंवा सहज आलेले नाहीत. जाणीवपूर्वक केली जाणारी मांडणी आहे. पेशवाईत आपला छळ झाला तो मनुस्मृतीच्या कायद्यानुसारच. पेशवाईने स्मृतीची अंमलबजावणी केली त्यावेळेस मराठा, धनगर सरदार होतेच. पवार, होळकर, शिंदे, भोसले, सरंजाम होतेच. त्यांच्या जीवावरच पेशवे राज्य करीत होते. तेव्हाही ह्या सरदारांनी अस्पृश्यांच्या गुलामगिरीला विरोध केला नव्हता, हे सत्य आहे. मंडळी, मनुस्मृती शूद्रादीबद्दल त्यावेळी दलित आणि अस्पृश्य हे असे शब्द नव्हते. काय कायदे केले होते ते श्लोकात सांगितलेले आहे. मी संपूर्ण मनुस्मृती वाचलेली नाही कारण ते संस्कृत मध्ये आहे. जे वाचलेले आहे ते अनुवादित मराठी, हिंदी पुस्तकात वाचलेले आहे. तो ग्रंथ त्रैवर्णिकाला कसा पीडित होता त्यातील काही नियम, आज्ञा, रुचा तथा श्लोकांचा अर्थ मी नमूद करणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळल्यानंतर आपण त्या ग्रंथाकडे डुंकूनही पाहिले नाही. त्याची गरजही नव्हती. पण मनुस्मृती दहनाने जी मंडळी दुखावली होती ती कदापि विसरलेली नव्हती. संधी येताच मनुस्मृतीचे पुनर्जीवन करण्यात ते उत्सुक आहेत, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मनुस्मृती, ऋग्वेद, पाराशर श्रुती, नारद स्मृती, विष्णू पुराण, महाभारत आदी ग्रंथात त्रैवर्णिकांचा छळ करण्याचा, त्यांचे मानसिक आर्थिक शोषण करून त्यांना गुलाम करण्याचा ब्राह्मणांना अधिकार दिलेला होता. अज्ञानाने, दारिद्र्याने विकलांग झालेला त्रैवर्णिक शतकानुशतके गुलामाचे जीवन जगत होता. गत जन्माच्या पापातून मुक्त व्हायचे असेल तर या जन्मी ब्रह्मसेवा करा म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल, अशा थापा देऊन ते बहुजनांना लुबाडीत होते. मनुस्मृती म्हणतो या जगात जेवढी म्हणून धनसंपत्ती आहे त्यांचा मालक ब्राह्मणाशिवाय कोणी नाही. शुद्धाती शूद्रांना धनसंपत्ती साठवण्याचा अधिकार नाही. त्याने जे मिळवायचे त्यावर ब्राह्मणाचा अधिकार आहे. देवाच्या नावाने जे दान दिले जाते ते सारे पुजारी घेतात. देव थोडेच त्या धनाला हात लावतो. सारे पुजारी अर्थातच ब्राह्मण आहेत. मंदिरे आणि देवालय त्यांच्याच ताब्यात आहेत. दुसऱ्या एका श्लोकात तथा आदेशात म्हटलेलं आहे, शूद्राने धनसंपत्ती अथवा धान्य मिळवले असेल तर त्याचे आडेवेडे न घेता सवर्णाच्या हवाली केले पाहिजे. आणि तसे न केले तर शूद्राचा अपराध घडतो. त्याची शिक्षा म्हणून त्याची संपत्ती, धन बळजुबरीने दांडगाईने हिसकावून घेतले जात असे आणि त्याला अण्णान्न केले जात असे. त्याचे जीवन असह्य केले जात असे. म्हणजे असे यातनामय जीवन जगण्याची या आर्यभूमीत सक्ती केली जात असे. चोर, डाकू, ठग मंडळीच लुटालूट करीत होते असे नव्हे, तर ब्राह्मण सुद्धा धर्म आज्ञेने लूट करीत होते. आजही त्या मध्ययुगीन अथवा मनुस्मृती युगाची अंमलबजावणी गावातील धनदांडगे लोक करतात. गरीब अस्पृश्य भटक्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करतात. त्यांची आर्थिक समृद्धी होऊ देत नाहीत, हे वास्तव आहे.
शूद्राने संपत्ती धनसंचय केला तर मोठा अनर्थ होतो म्हणे. अस्पृश्य अस्पृश्य शूद्राने सुस्थित राहिले तर ब्राह्मणास यातना होतात म्हणे. शूद्रांची संपत्ती ब्राह्मणाच्या गळ्यात खुपते, डोळ्यात खुपते, त्यांना वेदना होतात. शूद्राने धर्मद्रोह केला असे ते मानले जात असे. याचाच अर्थ असा की तुम्ही सतत अकंचन अवस्थेत बुभुक्षित राहिले पाहिजे. आजही या कायद्याचे अवशेष ग्रामीण भागात पाहायला मिळतात. ब्राह्मणाबरोबर क्षत्रिय मंडळी एखाद्या दलिताने मागासवर्गीयाने चांगले कपडे घातले, नोकरी मिळवली, अंगावर एखादा दागिना घातला तर ही मंडळी कावरी बावरी होते. लगेच म्हणतात माजले साले. परीही लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्हाला खूप वाटत असेल आम्ही गुलाम म्हणून राहावे, पण आम्हालाही वाटते आमचे कोणी मालक नसावेत. चातुर्वर्ण व्यवस्थेत ब्राह्मणी सर्वश्रेष्ठ आहे, बाकीचे कनिष्ठ. त्या शूद्रादी शूद्रांची गणना तर गुराढोरातच. जन्माने ब्राह्मण म्हणून ते श्रेष्ठ, श्रेष्ठ कनिष्ठ जन्म जातीवरून ठरवली जात असे. केवळ ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून तो श्रेष्ठ होत नाही, पण त्या जातीतही मूर्ख, कपटी, मतिबंध असू शकतात. सर्व गुण संपन्नता, विद्वता, चांगुलपणा विशिष्ट जातीच असते असे नाही. पण मनुस्मृतीने ब्राह्मण मूर्ख, नालायक असला तरी त्याचे स्थान श्रेष्ठ आहे, उच्च आहे, पूजनीय आहे असे म्हटलेले आहे. पाराशर स्मृतीमध्ये तर स्पष्ट म्हटलेलं आहे, ब्राह्मण कितीही पापी, दुराचारी, व्यसनी असला तरी तो वंदनीय आहे, पूजनीय आहे, त्याला कुठलाही दोष देता येत नाही. उलट शूद्र कितीही विद्वान असला, हुशार असला, तपस्वी असला तरी तो पूजनीय तथा श्रेष्ठ असू शकत नाही. मनुस्मृती आणि इतर ग्रंथातून दंड शिक्षा देताना सुद्धा भेदाभेद केलेला आहे. शूद्राला नेहमीच दंडित केलेला आहे. ब्राह्मणाने जर शूद्राला शिवी दिली, अपमानित केले, तर ब्राह्मणाला काही शिक्षा अथवा दंड करू नये. परंतु शूद्राने जर ब्राह्मणाला अपशब्द, शिवी दिली तर शूद्रास प्राणदंड करावा. मनुस्मृतीत एकांगी न्याय पद्धती होती. ब्राह्मणाने अन्याय करावा आणि धर्माने त्याला निर्दोष सोडावे. अशा अनेक अन्यायी गोष्टीत मनुस्मृतीने ब्राह्मणाला संरक्षण दिलेले होते. त्यामुळे ब्राह्मण हिंदू धर्मातील बाकीच्या जातीचा छळ करायला सोपवले होते. त्यांना धर्माचं रक्षण होतं. दुसऱ्या एका श्लोकात म्हटलेलं आहे, ब्राह्मणाने दुसऱ्याच्या धनाची, धान्याची, संपत्तीची चोरी केली किंवा लुटून नेले तरी त्याला दंड करू नये, शिक्षा करू नये. ब्राह्मण चारित्र्य संपन्न होतेच असे नव्हे, त्यातही बलात्कारी, व्यसनी, गुंडगिरी प्रवृत्तीचे होतेच ना. त्याने जर बलात्कार केला तरी राजाने त्याला शिक्षा करू नये. सर्व बाबतीत ब्राह्मणाला अभय होते. पीडित दुर्बलांना न्याय नाकारणारी, केवळ ब्राह्मणाचे रक्षण करणारी मनुस्मृती पुन्हा कार्यान्वित व्हावी. सध्याचे संविधान बदलून त्याऐवजी मनुस्मृती लागू करण्यामागचे हेच कारण आहे. ब्राह्मणाच्या हातात पुन्हा देश आला पाहिजे, गुलाम झाला पाहिजे, आमचे श्रेष्ठत्व पुन्हा प्रस्थापित झाले पाहिजे. त्यासाठी आजच्या पिढीला पाठ्यपुस्तकातून अत्यंत चातुर्याने भ्रमित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नारद स्मृतीमध्ये तर हॅलो हॅलो हा सर बोला, आवाज येत आहे सर. नारद स्मृतीमध्ये तर भयानक शिक्षा सांगितलेली आहे. जर एखाद्या शूद्राने ब्राह्मणाला शिवी किंवा अपमानकारक शब्द उच्चारले किंवा ब्राह्मणावर हात उगारला, त्याला दुखापत करण्याच्या उद्देशाने मारले तर त्याचा तो हात किंवा अवयव छाटला पाहिजे. त्याची जीवात छाटून तिचे तुकडे तुकडे करून टाकले पाहिजे किंवा त्याला सुळावर लटकावले पाहिजे. एवढेही करून ब्राह्मणाचे समाधान झाले नाही तर 10 इंच लांबीचा खिळा किंवा लोखंडी पट्टी गरम करून त्याच्या जिभेत ठोकली पाहिजे आणि गरम तेल त्या शूद्राच्या कानात ओतले जावे. एवढ्या भयानक शिक्षा हिंदू धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. आश्चर्य वाटते की एवढी क्रूर जमात जगाच्या पाठीवर नसावी.
शूद्राने उच्चवर्णीयाची बरोबरी करू नये, त्यांच्यासारखे वागण्याचा प्रयत्न करू नये, त्यांच्या नजरेला नजर लावू नये, सतत मान खाली घालूनच राहिले पाहिजे. एखाद्याने स्वतः ब्राह्मण अथवा उच्चवर्णीय समजले तर त्याचे डोळे फोडावेत, तेजाब घालून डोळे फोडावेत, जेणेकरून पुन्हा कोणी तसे धारिष्ट करू नये. धर्मग्रंथांनी अशा पद्धतीने त्रैवर्णिकामध्ये दहशत निर्माण केली होती. भारतीय समाजाच्या न्यायव्यवस्थेतला काळाकुट्ट अध्याय आहे. तमयुग होते हे. आश्चर्याची गोष्ट ही की प्रजेचा रक्षण करता राजा असायचा, पण राजा ब्राह्मण तथा पंडिताच्या आज्ञेबाहेर नसायचा. नाहीतर त्याला श्राप देऊन तुझे राज्य नष्ट करीन अशी धमकी दिली जायची. प्रजा राजाच्या ताब्यात असायची आणि राजा ब्राह्मणाच्या ताब्यात असायचा. ब्राह्मण गर्वाने म्हणत असत, देव सुद्धा आमच्या ताब्यात आहेत, मग तुझे काय क्षिती. ब्राह्मणाला जर राजाने प्रसन्न ठेवले तर त्याच्या आज्ञेप्रमाणे वागले तर राजाची भरभराट होईल. राजाने केलेले अन्याय, अत्याचार, पाप ब्राह्मणाला खुश केल्याने सगळे नष्ट होईल असा समज झालेला होता. म्हणून जर त्याला वाटत होते शस्त्रधारी अफाट सैन्याचा अधिपती राजा याच्यापेक्षाही मंत्रतंत्राची होम हवनाची पोपटपंची करणारा ब्राह्मण, निर्बुद्ध ब्राह्मण श्रेष्ठ आहे. थोडक्यात क्षत्रिय तथा राजाशिवाय ब्राह्मणाची वृद्धी होत नव्हती आणि ब्राह्मणाशिवाय राजाला सुख नव्हते. याचाच अर्थ दोघांची मिलीभगत होती. मित्र हो, या आणि अशा अनेक ऋचा श्लोक नियमनातून त्रैवर्णिकाचा अध्यपात केला आहे. ब्राह्मणी वर्चस्वाने त्यांना पाताळात गाडलेले आहे. स्त्री वर्गाची तर काय अवस्था होते हे तर आता मी काय सांगत नाही, परंतु त्यांची अत्यंत वाईट अवस्था होते. तेव्हा मनुस्मृती पुनरागमनाचा आपण निषेध केला पाहिजे, प्रतिवाद केला पाहिजे. मी येथेच थांबतो आणि साहित्यिकांना आपल्या सर्वांनाच एवढीच विनंती करतो की आपण पुन्हा जागृत होणे, आपण आता सावध होणे, एकजूट होणे, आपल्यातील मतभेद दूर करून जगलं पाहिजे, वागलं पाहिजे. एवढीच विनंती करून मी माझं भाषण थांबवतो. आपण मला संधी दिली त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. जय भीम, जय भारत. साधू साधू साधू. साधू साधू साधू. आज आपले प्रमुख वक्ते आदरणीय योगीराज देवराव वाघमारे साहेब यांनी आजच्या विषयाचं अतिशय सुंदर पद्धतीने आजच्या साहित्यिकांपुढील जळते प्रश्न, खरं सरांनी हे विशद करून आपल्या सर्व हे प्रश्न नागरिकांचे आहेत, आत्ताचे संविधान जे समर्थक आहेत त्यांचे हे प्रश्न सरांनी आपल्या या व्याख्यानातून मांडलेले आहेत. त्यांनी भारताची पूर्ण परिस्थिती कशी आहे हे सुद्धा आपल्या या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानातून आपला समोर मांडलेले सरांचा प्रस्तावनेमध्ये डॉक्टर दत्तात्रय गायकवाडांनी पूर्ण परिचय करून दिलेला होता आणि सर साहित्याच्या माध्यमातून आपले हे प्रश्न मांडलेले आहेत आपल्या पुढे. तर सरांचं मी खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर आदरणीय प्रमुख वक्ते आदरणीय वाघमारे सरांना विनंती आहे की अगदी 1 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो, जय भीम. पुढे आपल्याला एकदा सगळ्यांना जय भीम. जय भीम. आपण जो उपक्रम राबवला त्याच्याबद्दल एक आनंद वाटतो की लोकजागृती आता होत आहे आणि आता बऱ्याच जणांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. पोट तिडकीनं सगळे बोललेत. भाषण आवडलं हा मुद्दा वेगळा आहे, परंतु लोकांना आपले प्रश्न समजायला लागलेत. आपला शत्रू कोण आहे याची जाणीव होत आहे. मगाशी बाळासाहेब आंबेडकरांच्या बद्दल त्यांनी सांगितलेलं आहे.
अगदी वास्तव आहे, ते खरंच आहे. ते आपणच आता आपल्यातले मतभेद, गट, तट हे सगळे विसरले पाहिजेत. आता कुठल्या पक्षात तट, गट नाहीत बरं. सगळेच पक्ष हे तटागटाने काजले पोखरून गेलेत. पण त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. आपल्या गटाबद्दलच, आपल्या तटाबद्दलच बोललं जातं, आपल्याला नावं ठेवलं जातं. पण खरी लागण आपल्याला त्यांच्यापासूनच झालेली आहे. आणि आपल्या मतभेदाचं फक्त भांडवल केलं जातंय. ते काही असो, लोक काही म्हणत, पण आपण एकत्रित येणं, विचार मांडणं आणि आपलं काळाची पावलं ओळखून आपली उन्नती करण्यासाठी आपण कटिबद्ध असलं पाहिजे. सन्माननीय बाळासाहेब जे प्रयत्न करतात त्यांना एकमुखी सगळ्यांनी पाठिंबा द्यायला पाहिजे, करायला पाहिजे. जरी आपले निवडून नाही आलो तरी आपली एकजूट संघटन मजबूतच ठेवलं पाहिजे. संघटनेपुढं सगळे काय होतात की फिके पडतात. वज्रमूठ जर आपली चांगली असेल, खंबीर असेल, तर कितीही आपल्यावरती हल्ले झाले तरी आपण त्याला काय तोंड देऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं, आवडलं आपल्याला, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. मी आपल्याला आणखी एक आमच्या सोलापुरामधले एक व्याख्याते आहेत, डॉक्टर सारीपुत्र तुपेरे. शक्य असेल तर त्यांचं एखाद दिवशी भाषण ठेवा, मी त्यांना बोलेन. DT गायकवाडांना माहित आहे ते. आणि अशा विविध भागातल्या हो सर, मी आपण त्यांना इन्व्हाइट करू. हा, विविध भागातील लोकांना जर आपण बोलावलं तर ते काय सर्व व्यापी होऊ शकते. आणि आपला जो श्रोते वर्ग आहे ना, तो चिकित्सक आणि विचार करणार आहे, हे फार मोठं यश आहे. म्हणून आपल्या उपक्रमाला पुन्हा काय करतो, अभिनंदन करतो, आपला आभार मानतो. आणि आपण मला संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझं भाषण संपवतो. जय भीम. खूप खूप धन्यवाद सर. आपण या ग्रुपवर वेगवेगळे विषय घेऊन यावं असं मी आपणास पुन्हा एकदा विनंती करतो. आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आदरणीय मुकेश गायकवाड सरांनी सांगावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आदर्शांना वंदन. उपस्थित आजच्या प्रमुख वक्ते आदरणीय योगीराज वाघमारे सर आणि सर्व मान्यवर, सर्वांना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान. आज खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा विषय असा आजचा होता आणि त्या संदर्भात योग्य असं मार्गदर्शन आधी सुद्धा इतक्या उमेदीने आजचा विषय सरांनी दिलेला आहे. त्यांची तळमळ यातून दिसून येते. सरांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. आणि उद्याचा विषय, उद्या शुक्रवार, आणि शुक्रवार म्हटलं की आपण मुक्त संवाद आपल्या या उपक्रमाच्या माध्यमातून घेत असतो. उद्या प्रत्येकाला बोलण्याची संधी भेटेल अशी सर्वांना वही देऊन या ठिकाणी उद्या देखील आपण उपस्थित राहावं आपल्या उपक्रमामध्ये असं विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद आदरणीय मुकेश गायकवाड सर. आपण उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितलेली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि अतिशय महत्वाचं असं आभाराचं काम ज्यांच्या हाती आहे त्या आदरणीय सरलाताई दामोदर उपरवट, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था, त्रिवेणीनगर, पुणे येथून त्या आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की आभाराचं गोड काम आपण हाती घ्यावं. आदरणीय सरलाताई. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. महाकारुणिक तथागत सिद्धार्थ सम्यक संबुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्री, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, माता फातिमा बिसेक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महिलांना शिक्षण खुले करणारे सर्वांचेच आधारस्तंभ, सर्व महिलांचे आधारस्तंभ ज्योतिराव फुले, सर्व समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढणारे संत गाडगे बाबा, आणि या समाजासाठी ज्या ज्या महान माता आणि महामानव यांनी स्वतःचा देह आणि आयुष्य झिजून सर्व बहुजन आणि शोषित पीडितांसाठी सुखाची द्वार खुली केली, सोन्याचे दिवस दाखवले, त्या सर्वच महान माता आणि महामानव यांच्या विचारांना, त्यांच्या प्रतिमांना, त्यांच्या जीवनातील झिजलेल्या प्रत्येक क्षणाला मी त्रिवार अभिवादन करते. तसेच मी माझ्या आईबाबांच्या चरणी नमन करते. आणि आपल्या ग्रुपमध्ये आज उपस्थित असलेले आदरणीय
आजचे वक्ते आदरणीय योगीराज वाघमारे सर, तसेच आपल्या सर्व श्रोतृवर्ग, अभ्यासक, चिकित्सक, बुद्धिवंत बालक बालिका सर्वांना मी सविनयाचे भीम करते. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष व्याख्यानमाला. आजचे पुष्प क्रमांक आहे 908 आणि आज वेळ गुरुवार दिनांक 25 जुलै 2024. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय योगीराज देवराव वाघमारे सर. सरांचं शिक्षण आहे MA BEd, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी, ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार, कवी, सोलापूर येथून. आणि आजचा सरांचा विषय आहे आजच्या साहित्यिकांपुढील जळते प्रश्न. तर सरांचे मी खूप खूप धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते की खरोखर सरांचं जे वय आहे ते अजिबात वाटत नाही की 80+ म्हटल्यानंतर एवढ्या म्हातारे लोक तर अगदी अंगावर घेऊन या दिवसाचं पांघरून घेऊन झोपतात किंवा कुठल्या प्रकारचं काही त्यांचं शरीर साथ देत नाही किंवा त्यांचं आरोग्य साथ देत नाही. परंतु सरांचे जे विचार आहेत ते बाबासाहेबांचे, बुद्धांचे विचाराची जी काही एक ऊर्जा आहे ती सरांना मिळालेली आहे आणि त्या ऊर्जेचंच हे बल आहे की सर आता ह्या वयातही अगदी 30तल्या 40तल्या युवकाला लाजवतील अशा प्रकारचं त्यांचं आजचं जे काही भाषण आहे, त्यांचं वक्तव्य आहे ते अप्रतिम. अगदी खरोखर सर मलाही अभिप्राय द्यायचा होता, परंतु मला माहिती आहे आज सरांचं एवढं छान आज प्रबोधन झालेलं आहे की प्रत्येकाला असं वाटते की मी अभिप्राय द्यावा, मी बोलावं, मी सरांचे आभार मानावेत. म्हणून मी म्हटलं की मी आभाराच्या वेळेस सरांचे तेव्हाच माझा अभिप्राय व्यक्त करेल की खरोखर सर अप्रतिम, म्हणजे शब्दच नाही आहेत तुमचे आभार मानण्यासाठी. खूप खूप धन्यवाद. आणि म्हणजे असं वाटतंय की खरं आपली ओळख याच्या आधीच व्हायला पाहिजे होती, परंतु ठीक आहे. ती म्हण आहे की देर आहे दुरुस्त आहे, उशिरा का होईना पण तुमची आमची गाठभेट झाली आणि तुमच्या विचारांचं जे ज्ञानाचं ज्ञानामृत आहे ते आज सर्वांना प्राशन करायला मिळालं. तर मी तुमचे खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद तुम्हाला देते आणि तुमचं आरोग्य असंच चांगलं राहून आम्हाला परत परत तुम्ही मार्गदर्शन करावं अशी मी तुम्हाला विनंतीही करते. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आजचे सूत्रसंचालन करणारे आदरणीय अरविंद लिंबा जगताप सर निवृत्त लेखा परीक्षक आहेत, रक्षा लेखा नियंत्रक कार्यालय गोळीबार मैदान पुणे 1. सरांनी सुद्धा त्यांच्या गोड मधुर वाणीने खूप छान आज सूत्रसंचालन केलेलं आहे आणि खूप खूप धन्यवाद सर नेहमीच खूप छान सूत्रसंचालन करतात. सर सुद्धा रिटायर जरी असले तरी त्यांचं परत कार्य सुरू झालेलं आहे. म्हणजे यांना ह्या लोकांना रिटायर म्हणावंच लागत नाही, कारण जे कार्य करतात ते परत फ्रेश होऊन परत त्यांनी जॉईन केलेली ड्युटी आहे असं मला म्हणावं वाटतं. तर सरांचे खूप खूप मी धन्यवाद देते, खूप खूप आभार मानते. आजची प्रस्तावना करणारे आदरणीय डॉक्टर दत्तात्रय गायकवाड सर माजी ग्रंथालय व माहिती अधिकारी, केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र पुणे 411024. सरांची खरोखर मागच्या याच्यामध्ये आपली भेट झालेली आहे सरांची आणि सरांचे पुस्तक आहेत माझ्याकडे. जेव्हा जेव्हा वेळ मिळते तेव्हा ते वाचत असते मी. खूप छान सरांचं लिखाण आहे आणि आजची प्रस्तावनाही खूप छान केलेली आहे. आजचे जे वक्ते आहेत ते सरांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे सरांचं परत मी धन्यवाद देते सरांना आणि परत सरांचे आभार व्यक्त करते की सर खरोखर असे हिरे जे आहेत ते एका हिरालाच दुसरे हिरे मिळत असतात, कारण प्रत्येक गोष्टीची एक मार तयार झालेली असते. म्हणजे एक म्हण आहे ना की म्हणतात ना, ज्ञानी से ज्ञानी मिले हो गई दो दो बात. अशाच प्रकारे ज्ञानाच्या जवळ ज्ञानी जातो, ज्याच्याजवळ ज्ञान आहे. प्रत्येकाला ज्ञानाची भूक असते ज्ञानी लोकांना, आणि ती कुठून मिळते, कुठून ती संपादन करावी ह्याच्या शोधात असतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या लोकांच्या ओळखी होतात, गाठीभेटी होतात. तर मी आदरणीय गायकवाड सरांचे पण खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर आज ज्या ज्या लोकांनी आपल्याला अभिप्राय दिलेले आहेत त्याच्यामध्ये आदरणीय नामदेव खाडवे सर आहेत. सरांचे मी आभार मानते, खूप खूप धन्यवाद सर. सरांनी त्यांचा एक म्हणजे अनुभव सुद्धा शेअर केलेला आहे. तर सर मला सुद्धा तुम्हाला सांगू असं वाटते की मी सुद्धा शालाबाई विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि ते नंतर खूप त्याचा हे झालेला आहे, पण आपल्या कुणाला काय देता येईल ह्या प्रेरणेने आपण करत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीमध्ये आनंदाने करत असतो की नाही काय काही मिळण्याच्या भावनेने नाही किंवा हेतू नाही, परंतु आपल्याकडचं जे काही ज्ञान आहे किंवा ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत जाऊन आपण पोचणं आणि त्याला ते देणं ही सगळी म्हणजे ज्ञानीवंताची ओळख आहे. तर खूप खूप धन्यवाद नामदेव सर आपले.
त्यानंतर अशोक गायकवाड सरांनी सुद्धा नेहमीच्या शैलीत थोडक्यात शब्दात त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. मी सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. मदन कांबळे सरांनी सुद्धा खूप छान अभिप्राय दिलेला आहे. सरांचं एक छोटस गीत सुद्धा त्यांनी गायलेलं आहे. मी सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते सरांना. आणि आपल्या सुमनताई शिंदे त्या बहुतेक नवीनच जॉईन होत आहेत, या 2-4 दिवस झाले, परंतु त्या सुद्धा खूप छान अभिप्राय देत आहेत. ताई, अशाच तुम्ही जॉईन होत चला आणि असेच अभिप्राय देत चला, आपल्याही ज्ञानात भर पडते. ताईंचे पण खूप खूप मी आभार मानते, ताईंना खूप खूप धन्यवाद देते. आपले सर्वांच्या परिचित प्रकाश गायकवाड सर देहू पुणेवरून आहेत. सरांनी पण खूप छान अभिप्राय दिलेला आहे. सरांचे पण मी आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. दिलीप सरोदे सरांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे, अभिप्राय दिलेला आहे. सरांचे पण खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि आपले सर्वांचे वरिष्ठ शिक्षक, केंद्रीय शिक्षक ज्ञानोबा कांबळे सर, खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप आभार. आणि त्यांनी जे काही म्हटलेलं आहे की पीडीएफचं म्हणजे खरोखर आताच मी जे काय म्हटलं की ज्याला ज्ञानाची भूक असते आणि जर मला काही चांगलं मिळालं हे इतरांपर्यंत पोहोचवणं माझं काम आहे, तर त्या प्रेरणेने सरांनी खूप वेळा विनंती केलेली आहे. सरांचे मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. त्यानंतर आपले श्रीकृष्ण सर, सरांचे पण मी खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. हे गायकवाड सर एक आहेत, परंतु मला त्यांचं नाव काही कळालेलं नाही. त्यांचे पण मी आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते. आणि ज्या ज्या लोकांनी मेसेज बॉक्समध्ये टाकलेलं आहे की सदाशिव सातपुते सरांना सुद्धा आज अभिप्राय द्यायचा होता, परंतु त्यांनी ते मेसेज बॉक्समध्ये टाकूनच सरांचं व्याख्यान खूप आवडलं हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपले योगेंद्र मेश्राम सरांनी सुद्धा मेसेज बॉक्समध्ये टाकलेलं आहे की मला सरांचं व्याख्यान खूप आवडलेलं आहे. आणि ह्याच्यातूनच कळतंय की आजचं सरांचं जे काही प्रवचन आहे, जे काही प्रबोधन आहे, ते खरोखर प्रत्येक श्रोत्याच्या हृदयातून, अगदी मेंदूतून हृदयापर्यंत ते पोचलेलं आहे. आणि वाघमारे सरांनी सुद्धा खूप छान शेवटी संदेश दिला की मतभेदाचं भांडवल करतायत. खरोखर बरोबर आहे सरांचं की सर प्रत्येकच ठिकाणी गट तट आहेत, परंतु त्यांच्याबद्दल बोलल्या जात नाहीये, आपल्याबद्दलच ते बोलल्या जात आहे. आणि वज्रमुठीचं जे सांगितलं ते मला एक खूप आवडलं की जाऊ द्या, मतभेद असू द्या, परंतु आपली जर वज्रमुठ एक असली तर समोरच्याला कळतं. आणि हीच भीती त्यांना आहे अजूनही. ते जर थोडेफार घाबरतात तर बाळासाहेबांनाच फक्त थोडे घाबरतात. आणि त्यांना माहिती आहे की हे लोक किती चांगले आहेत आणि किती म्हणजे एकत्र आहेत. भलेही ते त्यांच्यात स्वतःत मतभेद असतील, परंतु जर का जाती समूहाबद्दल किंवा काही कुणा याच्याबद्दल बाबासाहेबांच्या बद्दल काही बोललं गेलं तर सहन करत नाही. आणि हेच सर्व लोकांना माहिती आहे. या समाजामध्ये जर बाबासाहेबांनी सर्वांना सारखे अधिकार दिलेले आहेत, परंतु बाकीच्या लोकांनी जर आपल्याला साथ दिली असती बुद्धिस्टांना तर हे असं झालं नसतं. परंतु ते देवाधर्माच्या याच्यात गुरफटले आणि आपण फक्त बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारे आहोत, म्हणून आपल्यालाच धारेवर धरल्या जातं, हे तेवढंच खरं आहे. तर सरांचे सुद्धा खूप खूप आभार मानते. त्याचबरोबर आपल्या सर्वांना एकत्रित करणारे आणि एवढे छान छान वक्ते आपल्यापर्यंत आणणारे, सर्वांचे लाडके, सर्वांना आपल्या विचारांच्या धाग्यामध्ये एकत्र आणणारे, तांत्रिक बाजू सांभाळणारे आदरणीय मुकेश मानी गायकवाड दादा बोधाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्रापूर तालुका शिरूर पुणे. दादांचे सुद्धा खूप खूप मी आभार व्यक्त करते, खूप खूप धन्यवाद देते दादांना. आणि आपले आयोजक ग्रुप बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणीनगर आणि या महाराष्ट्र राज्यातून भारताच्या सर्व कानाकोपऱ्यातून आपल्या या कार्यक्रमासाठी हजेरी लावणारे आपल्या सर्वांचे लाडके श्रोते, की ज्याच्यामध्ये महिला वर्ग आहेत, महिला भगिनी, आपला संध्याकाळचा सर्व घरातील काम आटोपून सर्वांच्या पोटापाण्याची व्यवस्था व्यवस्थित लावून आणि आपल्या ज्ञानामध्ये कशी भर पडेल हे ऐकण्यासाठी हजर असतात अशा सर्व माता भगिनी, तसेच सर्व धम्म बांधव, सर्व बालक बालिका, सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. ते सर्वच लाडके श्रोते, सर्वांचेच मी खूप खूप आभार मानते, खूप खूप सर्वांना धन्यवाद देते. असेच येत चला आणि आपल्या कार्यक्रमाची
शोभा तर वाढतेच आहे, परंतु स्वतःच्यासाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे. स्वतःच्या ज्ञानात सुद्धा भर पडत आहे. तर हा एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा म्हणीप्रमाणे आपण एकमेकांना सोबत करत हा कार्यक्रम पुढे नेत आहोत. तर कुणाचं चुकून माकून जर आभार मानायचं राहिले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करते आणि मला जी काही आभाराची संधी दिली याबद्दल मी आयोजन समितीचे खूप खूप आभार मानते, खूप खूप धन्यवाद देते आणि पुढील सूत्र मी आदरणीय जगताप सरांकडे देते आणि माझ्या लांबलेल्या आभाराच्या माझ्या इथेच विराम देते. नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय संविधान. आदरणीय सरलाताई उपरवाटांनी आजचं आभाराचं काम खूप सुंदर पद्धतीने निभावलेलं आहे. कोणाचेही आभार राहिलेले नाहीत. आज आपले कोहिनूर हिरा हर्षानंद सोनवणे सरांना रेंज नसल्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत, तर त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजचा सर एक मिनिट, आदरणीय सुभाष सोनवणे सर आणि माधुरीताई कोटांगळे यांचे सुद्धा खूप खूप आभार. ते 2 नावावर आले होते, त्यांचे पण खूप खूप आभार. ओके ओके, धन्यवाद धन्यवाद. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो आणि आजचा हा आपला महत्वाचा असा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान.